नमस्कार, आपलं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण साबुदाणा आणि बटाटा पापड बनवणार आहोत। तर हे पापड 2-3 वर्ष आरामशीर टिकतात। तर हे पापड खायला एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी लागतात। तर आपण हे पापड कसे बनवणार ते पाहूया। चला तर मग मी इथे 2 किलो बटाटे आणि अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे। बटाटे स्वच्छ धुवून घेऊन कुकरमध्ये मी शिजवणार आहे। बटाटे जास्त शिजवायचे नाहीत। तोपर्यंत आपण साबुदाणा भाजून घेणार आहोत। साबुदाण्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे, ज्याच्याने हा साबुदाणा चांगला बारीक होणार आहे। मी कढईमध्ये साबुदाणा भाजणार आहे। मंद आचेवर 4-5 मिनिटे लागतात। साबुदाणा सतत हलवत राहायचा आहे, त्याचा कलर बदलू द्यायचा नाही। साबुदाणा सतत हलवत राहायचा आहे। अशा प्रकारे साबुदाणा भाजून घेतला आहे। राहिलेला साबुदाणाही मी अशाच प्रकारे भाजून घेणार आहे। तुम्ही बघू शकता, साबुदाणा थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये एकदम बारीक वाटून घ्यायचा आहे। मी इथे लाल मिरची वापरणार आहे, आपल्या चवीनुसार वापरायची आहे। मी साबुदाणा सोबतच मिरची वाटून घेत आहे। बटाटे शिजले आहेत, साल ही काढून घेतलेली आहे। मी बटाटा आता किसून घेत आहे। बटाटा जास्त शिजवायचा नाही। अशा प्रकारे मी बटाटा किसून घेतलेला आहे। आपण चवीनुसार मीठ घालूया। साबुदाणा पीठ आणि मिरची पावडर मिक्स करून घ्यायचं आहे। हे पीठ एकजीव करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये थोडंही पाणी, तेल काहीही मिक्स करायचं नाही। मी जे तुम्हाला हे अचूक प्रमाण सांगितले आहे ते एकदम बरोबर आहे। आता तुम्हाला एक मी सिक्रेट ट्रिक सांगणार आहे, ज्याच्याने हे पापड एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी बनणार आहेत। तर या पिठाचे मोठे मोठे गोळे तयार करून घ्यायचे आहे। एका पातेल्यात पाणी ठेवून वरती चाळण ठेवून हे गोळे ठेवून वरती झाकण ठेवायचं आहे। एक वाफ घ्यायची आहे। बघू शकता किती छान प्रकारे हे पीठ बनलं आहे। तर आपण हे पीठ एकजीव करून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही, या पिठाचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर मी हे पापड घरातच फॅन खाली बनवणार आहे। मी इथे एक प्लास्टिकचा कागद घेतला आहे। वरती ही गोळी ठेवून वरती एक प्लास्टिकचा कागद ठेवून लाटण्याने लाटला आहे। तुम्ही हातानेही त्याला थापू शकता, पण इथे तेलाचा वापर करायचा नाही। किती छान प्रकारे हे पापड तयार झाले आहेत। अशा प्रकारे हे पापड तयार झाले आहेत। हे 1 दिवस मी घरामध्ये सुकवून घेतले आहेत, पण उन्हामध्ये 2-3 दिवस मी हे पापड सुकवणार आहेत। तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे पापड तयार झाले आहेत। तर आपण हे पापड तळून पाहूया। तेल गरम आहे,
हा पापड बघू शकता तुम्ही 2-3 पटीने फुललेला आहे. तुम्हीही अशा प्रकारे हे पापड एकदम सोप्या पद्धतीने बनवू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया